कोपरगाव शहरातील टिळेकर वस्ती परिसरात असलेल्या फॅब्रिकेशन दुकानातून मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टिळेकर वस्ती येथील रहिवासी व फॅब्रिकेशन व्यावसायिक साईनाथ गोविंद नन्नवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 4 जुलै रोजी रात्री सुमारे 10 वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या फॅब्रिकेशन दुकानात MS1712 EU 7748 या क्रमांकाची होंडा युनिकॉर्न गाडी उभी करून दुकान बंद केले होते। त्यानंतर 5 जुलै रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले। त्यानंतर शेजारील दुकानाचे मालक प्रवीण निंबा आहेर यांना बोलावून परिसराची पाहणी करण्यात आली। त्यावेळी प्रवीण आहेर यांच्या दुकानाच्या शटरचे नुकसान झाल्याचे आढळून आले। त्यानंतर त्यांच्या दुकानातील CCTV फुटेज तपासण्यात आले असता या फुटेजमध्ये 5 जुलै रोजी पहाटे 3:29 सुमारास 2 अज्ञात इसम प्रवीण निंबा आहेर यांच्या दुकानाजवळ येताना आणि त्या परिसरात वावरताना दिसून येत असल्याचे CCTV फुटेजमध्ये आढळून आले आहे। दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 368/2026 भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 अनैवे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे हे तपास करत आहेत। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव।